ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गोष्टी समोर आणल्या, खरं तर त्यावेळी ती समोर आलेल्या कारण धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली अनेक अधिकारी काम करू शकलेले नाही। मग त्याच्यात गेडाम असतील, व्ही राधा असतील, प्रामाणिक अधिकारी कृषी विभागात कामच करू शकलेले नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच हे खातं चालवत होते। मी सुद्धा काही कामात हा अनुभव घेतलेला आहे। आपण जे आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आहे, प्रत्यक्षात कृषी विभागानं जे प्रस्ताव दिले त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं पाहायला गेलं तर संमती दिली। याचाच अर्थ सगळं सरकार याच्यामध्ये सहभागी आहे का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे। मी तर सांगेल, हे अव्वाच्या सव्वा दराने घेतले काही बाबी तर विदाऊट टेंडर सुद्धा या कृषी विभागात झालेल्या आहेत। निश्चित या काही दिवसांनी समोर येतील। परंतु अशा पद्धतीनं राज्याचा कृषी विभागाचा कारभार सांभाळणारा एक कॅबिनेट मंत्री असा कारभार करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला, त्यांच्या नेत्यांना हे लक्षात येत नाही किंवा त्याच्याकडे ते डोळेझाक करतात। आम्हाला शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अशा मंत्र्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवला पाहिजे। हे कोणत्या समाजाचे नाही, कोणत्या जातीचे नाही, खऱ्या अर्थानं हे समाजकंटक आहेत, शेतकरी विरोधी आहेत आणि शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्याचं कधीच कल्याण होऊ शकत नाही। म्हणून मी या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन आहे, अधिवेशनसुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल। कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा कारभार, कृषी विभागाचा कारभार आहे, त्याला सरकारचं संरक्षण आहे, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धनंजय मुंडेंचं काम आहे। वाल्मिक कराडसारख्या व्यक्तीला सांभाळण्याचं काम आहे। वाल्मिक कराडसारखी व्यक्ती ज्या पद्धतीनं बीडमध्ये आणि कृषी विभागात ज्याने हैदोस घातलेला आहे, वाटतं आता सरकारने वाट पाहू नये, ताबडतोब धनंजय मुंडेंना या मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे। आणि अशा पद्धतीनं जे काम केलं याच्यात सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या कारभारावर, या खात्याच्या मंत्र्यावर आणि या खात्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो। अजित पवारांकडे पण ते सगळं प्रकरण गेलं होतं आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रकरण गेलं होतं। त्या फाईलवर त्या सगळ्यांच्या साईन आहे आणि मग 24 तासात सगळं बदललं, निकष बदलले आणि ती खरेदीचा निर्णय झाला। मी सांगतो काय की अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितले खालच्या स्तरावर तर 2-2, 3-3 लाखाचं काम मंजूर व्हायला 4-4 आणि 6-6 महिने लागतात। टेंडरच्या प्रोसेसमध्ये कित्येक बाबी अडकलेल्या असतात। असं असताना या बाबीला या सगळ्या गोष्टी लागू नये। एक, या बाबीमध्ये ज्या पद्धतीनं डीबीटीची अट बाजूला केली गेली, डीबीटी नाही जर करायचं तर त्याच्या पद्धतीनं ज्या समितीची मान्यता घ्यायची, या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या गेल्या। याचा अर्थ सरकारची फसवणूक या विभागानं केलेली आहे, या विभागाच्या सचिवांनी केलेली आहे, या विभागाच्या मंत्र्यांनी केलेली आहे। आणि म्हणून या सगळ्यावर ताबडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दादा, हा घोटाळा काय बरं महिने वर्षाचा नाही आहे। अंजली दमानियांनी आरोप केला की फक्त 4 दिवसात हा घोटाळा झाला। 4 दिवसाचा झाला तरी मागे अनेक घोटाळे बाहेर आले। पीक विम्याचा सुद्धा घोटाळा येणार काळात बाहेर येणार, कारण सगळ्यात जास्त बोगस पीक विमा बीडमध्ये उचलला गेला आहे। मला वाटतं कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही। आणि लोकसभेची आचारसंहिता आणि त्याच्यानंतर सरकार राहील न राहील, केंद्रात कोणाचं सरकार येईल, आपल्यावर काय नियंत्रण असेल नसेल,
या भीतीतून अशा पद्धतीनं या खात्यात 4 दिवसात अशा पद्धतीनं निर्णय घेतलेले. ज्या फाईल 4-4 महिने एका टेबलवर पडलेल्या असतात त्या फाईल सगळ्या फिरून 4 दिवसात कंप्लीट होतात. याचा अर्थ याच्यात निश्चित काळबेरं आहेच. तुम्ही आता म्हणाले की सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले, म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग त्यांच्या खात्याने त्यांनी निर्णय घेतलेला आहे ना तो. त्यांच्या खात्याने त्यांनी त्यांच्या सचिवांनी हा निर्णय घेतलेला आहे. सगळ्या नोटीसमध्ये अदलाबदल अफरातफर केली. आज एक लिहायचं, उद्या एक लिहायचं. कोणत्या तरी दबावाखाली जर अधिकारी काम करत असेल तर त्यांना सुद्धा ते सुद्धा गुन्हेगार याच्यामध्ये. ह्या केसमध्ये ॲडव्हान्स पैसे दिले गेले सगळे. मी सांगतो काय, ह्या सगळा ठरवून केलेला प्रकार, हा सगळा प्रकार राज्याला, या राज्याच्या शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार आहे. निश्चित राज्यातील जनतासुद्धा याला जबाब विचारेल आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून निश्चित जबाब विचारतो. तुमची मागणी काय काय आहे, म्हणजे राजीनामा की गुन्हे दाखल करा, काय नेमकं? दोन्ही मागण्या. गुन्हे दाखल केले तर ऑटोमॅटिक राजीनामा द्यावाच लागणार आहे. फसवणूक आहे नाही ही, राज्याची फसवणूक आहे. राज्याची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक राजीनामा द्यावा लागतो. हा एक प्रकार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातही धनंजय मुंडेंवरती 302 दाखल करा म्हणते. काय चूक आहे मनोज जरांगेंच्या भूमिकेची? कारण ज्या पद्धतीनं हे आरोपी हे कोणाशी संबंधित आहे, स्पष्टच बोलायचं तर धनंजय मुंडेंशीच संबंधित. एवढी दादागिरी, एवढी हिंमत कोणीही कोणत्या तरी पाठिंब्याशिवाय कोणी सामान्य माणूस करू शकत नाही. ज्या अर्थी धनंजय मुंडेसारखा एक पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री त्यांच्या मागे उभा आहे आणि म्हणून हीच मस्ती, ही दादागिरी, ही सगळी त्यांच्या मनात आहे. आणि वाल्मिक कराड कोण आहे? मागचा सगळा इतिहास बघितला, सगळा व्हिडिओ सगळं जर बघितलं तर सावली, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकाच नाण्याच्या 2 बाजू, वेगळ्या बाजू थोडी आहेत. ज्या निविदा भरण्यात आलेल्या होत्या, ज्यापैकी 4 निविदा फक्त गुजरातमधूनच भरण्यात आलेल्या आहेत, असं देखील हे पहा, याच्यात पूर्णपणे इनलिगल आणि सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं याला मंत्री, त्या खात्याचे सचिव जबाबदार आहे. मी वारंवार तेच सांगतो, यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे, यांचे राजीनामे घेतले पाहिजे. दुसरा विषय ईडीच्या चौकशीची आता मागणी होते, म्हणजे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्या सगळ्यांची या संदर्भात. हे पहा, इथं आज आमचे एक सचिव सूरज चव्हाण यांना आज न्यायालयानं जामीन मंजूर केला. काय आरोप यांच्यावर? संजय राऊत आमचे शिवसेना नेते, यांच्यावर काय आरोप आहे? अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप होता? तरी ईडी इन्क्वायरी करते, यांना जेलमध्ये टाकते, यांना आतमध्ये टाकते. सूरज चव्हाण ज्या प्रकरणात अटक केले त्याच प्रकरणातले सगळे लोक शिंदे गटात काम करतात. आज त्या प्रकरणातले म्होरके शिंदे गटात काम करतात, त्यांच्यावर गुन्हा नाही आणि सूरज चव्हाणवर गुन्हा आहे. आणि जर काही लाख रुपयासाठी ईडी चौकशी करते संजय राऊत साहेबांची, तर एवढ्या कोट्यवधीच्या रोज बाबी बाहेर येतात, एवढ्या भ्रष्टाचाराची बाजू बाहेर आलेली आहे. असं असताना ईडी झोपलेली आहे का? ईडी झोपलेली का हाच प्रश्न आहे. या सगळ्याच्या धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांची सगळे आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी झाली पाहिजे. गेली काही दिवस वेगवेगळी लोक धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, राजीनामा सरकारने घ्यावा अशी मागणी करतायत. तुम्ही पण आले बरेच जण, पण सरकार काही फारसं त्या तुमच्या मागण्यांची किंवा इतर सगळ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नव्हती. आता तरी घेईल असं वाटतं का तुम्हाला? नाही घेतली तर काय? हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे, हे स्पष्ट होतं. खुन्यांना प्रोत्साहन देणार आहे, खून करणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. अशा प्रकारची प्रतिमा या सरकारची निर्माण होते. खून करणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे, भ्रष्टाचारी करणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे, माता भगिनीचे कुंकू पुसणाऱ्याला पाठीशी घालणारे सरकार आहे. आणि मग ही प्रतिमा निर्माण होत असल्यामुळं निश्चित या सरकारचं नुकसान होतं. मी सरकारच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की धनंजय मुंडे या वृत्तीमुळं आपल्या सरकारची प्रतिमा आणि आपलीसुद्धा प्रतिमा खराब होते. धनंजय मुंडेंचा आपण त्वरित राजीनामा घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा यात उपस्थित झाला आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी वर्षा बंगल्यावर जायला तयार नाही. त्याचं कारण असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदेनी जो रेडा क्रमांक 1 कापला होता,
त्याची शिंग आणून वर्षा बंगल्याच्या लॉन्समध्ये पुरलेली आहेत, त्यामुळे तुमचं काही शाप वगैरे हे असं सगळं काही बाधा होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस राहिला जात नाही. काय वाटतं? हे बघा, मी प्रबोधनकारांच्या विचाराचा शिवसैनिक आहे. मी असे शिंग कुठे पुरले काय पुरले याच्यावर विश्वास ठेवत नाही. आता ज्यांनी पुरले त्यांचाही कसा विश्वास होता आणि पुरले असतील म्हणून जात नसेल त्यांचाही कसा विश्वास आहे. मला असं वाटतं हा अंधश्रद्धेचा भाग आहे. तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर तुम्ही बिंदास झाला राहिला. मी असा अंधश्रद्धाळू मुळीच नाही आहे. शोभत नाही. महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे, शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी असं मांडलेलं नाही. अशांचा महाराष्ट्र असताना कुठं शिंग पुरले आणि कुठं रेडा कापला म्हणून एखादी गोष्ट होती किंवा एखादी गोष्ट होत नाही, मला वाटतं हे मानणं आताच्या काळात काही हे नाही. हा सगळा मानसिकतेचा भाग हे आहे. सगळं असताना तुमच्या राऊतांनी हा दावा म्हणजे केला आहे, हे- त्यामुळे खरं घडलं असेल का असं? मला नाही माहिती. राऊत साहेबांनी दावा केला असेल तर ते खरं असू शकतं. पण ते राऊत साहेबांचा अशावर विश्वास असणं म्हणजे ते तुमच्यापैकी एक शिवसैनिक आहे ना, तर खासदार आहे. विश्वास त्यांचा कुठे आहे? त्यांनी सांगितलं कशामुळे जात नाही वर्षावर राहायला. त्यांचा थोडी विश्वास आहे त्याच्यावर. ते तर आणखी याच्यात पुढचे आहे या बाबतीत, प्रबोधन करायच्या विचाराच्या बाबतीत. बंगल्यात पाडून पुन्हा रिन्यू बांधायची अशी सुद्धा एक कल्पना समोर येते. मला याच्यातलं जास्त माहिती नाही, पण अशा अंधविश्वासावर कोणीही विश्वास ठेवू नये. मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर शिवसेना पक्षामध्ये काय आंदोलन? पक्ष बाजूला ठेवा, परंतु येणार काळात विरोधी पक्ष सगळे मिळून संयुक्तरित्या याविषयी निश्चित अधिवेशन आहे बजेटचं, त्यावेळेस एकदम कडक आणि कडवट पावलं आम्ही उचलू, एवढंच सांगू. राहुल सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांनी एकनिबंधन जे वक्तव्य केलं त्याबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया लागल्या. वक्तव्य म्हणून तुमचं काय? बरं, तर इतिहासाला अशा पद्धतीने छेडण्याचा एक फॅशन झालेली आहे. राहुल सोलापूरकर फार इतिहास संशोधक नाही आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावली आहे दोन्ही आयोगाला की विधानसभेत संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान कसं झालं या संदर्भात याचिका दाखल होती, त्यानुसार ही नोटीस बजावली. बरोबर आहे, कारण मतदान केंद्रात त्या वेळेनंतर असलेल्या लोकांना टोकन द्यावं लागतं. जर 6 वाजेनंतर मतदान झालं तर पर मिनिट किती मतदान होतं आणि मग किती जणांनी मतदान केलं याचं निश्चित शहानिशा कोर्ट करतंय. मी कोर्टाच्या या भूमिकेचं स्वागत करतो, परंतु कोर्टाने नुसते भूमिका जाहीर करत असताना निश्चित त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा गतीनं पावलं उचलावेत असं मला वाटतं. बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ज्या काही प्रशासकीय मान्यता मिळालेली जी कामं आहेत किंवा 2 वर्षाची काही मंजुऱ्या दिल्या होत्या त्याची चौकशी होणार आहे. तर त्याच्यावर एक समिती झाल्याचं मी ऐकलं, वाचलं. अजितदादाने एक समिती केली. निश्चित या समितीनं निष्पक्षपणे पातीपणे काम केलं तर निश्चित याच्यातलं सत्य बाहेर येईल. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भात एक बैठक बोलावली होती, त्याला एकनाथ शिंदे गेले नव्हते, त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. असं काही नाही, एखाद्या बैठकीला जाणं न जाणं का मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं सगळ्याच बैठकीला जाणं जरूर थोडी असतं. अंजली दंगेने आणखी एक वक्तव्य केलं आहे की छगन भुजबळ वाट पाहत आहेत की धनंजय मुंडेचा राजीनामा कधी होईल आणि त्यांची मंत्रिमंडळात वर्ग लागेल. मला माहिती नाही याच्यातलं काही. धनंजय मुंडे दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई करा एवढं मला माहिती आहे. चला, थँक्यू. नवी मुंबईत एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीनं काहीसमोर ओव्हरटॅक करण्याच्या वादात हेल्मेटनं मारून हत्या केली, तो आरोपी फरार झाला. नवी मुंबईत चुकीचं आहे. धर्माच्या याच्यातून असं होऊ नये. ठीक आहे, भांडण होतं, पण त्याला धर्माचा आधार नसावा. ज्यांनी कोणी घटना कृत्य केलं असेल त्याच्यावर त्वरित त्याला शोधून कारवाई करावी. थँक्यू.